आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। बेरोजगारीला कंटाळलेल्या एका युवकाने गळफास घेऊन जीवन संपवले। माहेरी असणाऱ्या पत्नीला जेव्हा नवऱ्याच्या मृत्यूबद्दल समजलं तेव्हा तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे। पती पत्नी दोघांच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसलाय। नवरा मागच्या 2 वर्षांपासून नोकरी शोधत होता। तो बिहारचा राहणार आहे। काही काळापासून तो पत्नीसोबत तिच्या माहेरी राहत होता। हरीश असं मृताचं नाव असून तो बिहार बाडचा राहणारा होता। पत्नी संचिता गोरखपूरच्या प्रसिद्ध डॉक्टरची मुलगी होती। वाराणसीच्या राजघाट येथील प्रतिष्ठित शाळेमध्ये शिक्षण घेताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। MBA केल्यानंतर दोघांनी लग्न केलं। हरीशला मुंबईच्या प्रायव्हेट बँकेत नोकरी लागली। तिथे चांगलं पॅकेज मिळालं त्याला। दोघे मुंबईला राहायचे। मुंबईत असताना संचिताची तब्येत बिघडली। तिचे वडील तिला गोरखपूरला घेऊन आले। तिथे तिच्यावर उपचार सुरू केले। काही महिन्यांनी हरीश सुद्धा नोकरी सोडून गोरखपूरला आला। तो सुद्धा पत्नीसोबत तिच्या माहेरी राहत होता। मागच्या 2 वर्षांपासून तो नोकरीच्या शोधात होता। नशीची सवय त्याला जडली होती। लाईफस्टाईलमुळे खर्च वाढू लागला। 5 जुलैला हरीश पाटणा येथे जायचं आहे असं सांगून गोरखपूरहून निघाला, पण पाटण्याऐवजी तो वाराणसीला पोहोचला। एका होमस्टेमध्ये तो मुक्कामाला थांबला होता। त्यावेळी तिथे हरीशला फोन केला आणि हरीशने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करण्याआधी त्याने होमस्टेची ऑनलाईन खोली बुक केली। शुक्रवारी रात्री 8 वाजता त्याने चेक इन केलं। त्याने ऑनलाईन जेवण मागवलं। पत्नी संचिता जेव्हा समजलं नवरा बिहारला न जाता वाराणसीला गेला, त्यावेळी तिथे हरीशला फोन केला, पण त्याने कॉल रिसीव्ह केला नाही। एका नातेवाईकाला फोन करून सगळं सांगितलं आणि सतत त्याला फोन करत होती, पण समोरून प्रतिसाद मिळत नव्हता। कुटुंबीय त्रस्त झाले आणि त्यांनी एका नातेवाईकाला फोन करून सगळं सांगितलं। हरीश जिथे थांबलेला तिथला पत्ता दिला। नातेवाईक होमस्टे मध्ये पोहोचला। त्यावेळी हरीशच्या आत्महत्येची माहिती मिळाली। शनिवारी संचिताच्या कुटुंबियांना याची माहिती दिली। रविवारी सकाळी संचिताच्या वडिलांनी तिला हरीशच्या मृत्यूबद्दल सांगितलं। पतीच्या मृत्यूच्या बातमीने संचिताला मोठा धक्का बसला। तिने घराच्या 3ऱ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली आणि संचिताच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।